स्वागत आहे तुमच्या आमच्या शोवर. आयुष्याचे काही घटिया मुद्दे. बोला. तर तुम्हाला कसं वाटतंय? पहिली गोष्ट तुम्हाला कसं वाटतंय इथे येऊन? पहिली गोष्ट, तुम्ही किती शहाणे आहात ते दिसतं आपल्याला. एखाद्या बेरोजगार माणसाला तुम्ही बोलवलाय तुमच्या पॉडकास्टवर, यावरून तुम्हाला म्हणजे मला समजतं तुम्ही किती हे आहात ते. बघा, आमचा कसा आहे मुद्दा की आमच्या शोचंच नाव आहे की लाईफचे घटिया मुद्दे, तर आम्ही घटिया माणसांना बोलवतो. ठीक आहे. तर मग तुमची आता सध्या लाईफ कशी चालू आहे आम्हाला हे आता पाहायचं आहे. आमच्या प्रेक्षक आमचे सांगत असतात की ते सुद्धा बेरोजगार आहेत, त्यामुळे आमचे ते शो बघतात. आता सध्या आम्ही एवढे नाही, तुम्ही विचार करता तर खाऊ शकता. आमच्या गेस्टला आम्ही चांगली प्रोव्हाइड म्हणजे सर्व्हिस चांगली. थँक्यू, वेलकम. एवढं अपेक्षित तर नव्हतं चॉकलेट वगैरे, पण थँक्यू. ते सुद्धा 10 रुपये आम्ही जास्त तर सध्याची परिस्थिती बघायला पाहिजे, 10-12 हजार पोरं कामं करताय, तर घरातल्यांना पण ते बघवत नाहीये. 10-12 हजार लोकांची पोरं काय करतात, लोकांची मुलं पण तेच करतात आहेत, पण आपल्या घरच्यांना पण ते दिसून येत नाहीये. काय बोलताय? पण ते दिसून येत नाहीये. ते दिसून येत नाही, हे आपल्याला समजतं. आपल्याला माहिती आहे फक्त. मग तर तुम्ही बघू शकता की आता हे सुद्धा आता सध्या बेरोजगारच आहे. ठीक आहे, आपला मी बेरोजगार नाही, मी प्रो बेरोजगार आहे. हे प्रो बेरोजगार आहेत. वर्षानुवर्ष मी काम नाही केलं मित्रांनो. ह्यांच्यापेक्षा बेरोजगार तुम्हाला या दुनियामध्ये कोणी सापडणार नाही. तुम्हाला आहेच मी. हा आहे फक्त हे सांगतोय. आधी टोकून बोलू शकतो दुनियेला. तुम्ही बिस्किट घ्या. हा बिस्किट आहे, तुम्ही ते त्याचं टेन्शन नका. त्या गोष्टीमध्ये आम्ही स्वतः पुढाकार घेऊन आम्ही बोलतो समोरच्याला की आम्हाला हे पाहिजे. त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय की तुम्ही आमच्या पॉडकास्टवर तुम्ही आलात. तसे माझ्याकडे गेस्ट नाही होते, पण तरी सुद्धा आम्हाला आनंद वाटतोय. मी जरा जास्त आमची एक इन्सल्ट होते असं वाटतं. आमच्या शोचा हा मेन फॉर्मॅट हाच आहे की आम्ही बस फॉर्मॅट असू दे तुमचा, एखादा जरी माणूस आमचं असं आहे की माणूस अनंत असू दे की तो भले मोठा करोडपती असू दे, आपल्याला फक्त एक गेस्ट म्हणून त्याला बोलून इथे त्याला त्याची पूर्ण काढून टाकायचे, हा आमचा मुद्दा आहे. तर कोण संख्य असतो, संख्य असो तर तो त्याच्या घरी असेल. बघा, आम्हाला कॉन्टेंट पाहिजे, कारण कॉन्टेंट नसेल तर बेरोजगारी येणार. बेरोजगारी असेल तर तुम्ही मला वाटतं असं की आता तुम्ही जरा जास्त पद्धतीने बोलताय, वेगवेगळ्या पद्धतीने घुसवताय. तर मग मला सांगा की आता जर तुम्ही समजा तुमच्याकडे आता कोणत्या पण सोर्सनी समजा कोणत्याही गोष्टी तुमच्याकडे जर प्रॉपर्टीमुळे आता तुमची प्रॉपर्टी आहे सध्या कुठे? प्रॉपर्टी होती आमच्याजवळ, जाऊ दे, आपण आता आम्ही ती फुकली. आपण पुढच्या प्रश्नावर आता जाऊया. तुम्हाला आता समजा 5 करोड जर आता भेटतील तर देणार आहे का? त्या पैशाची काय करा? देणार आहे का? जर तुम्हाला भेटतील तर तुम्ही काय करा? जरवर सांगू नका, देत असाल तर सांगा. आता ह्या शोचा फॉर्मॅट आहे की जर आणि तर. हो, जर तर मध्ये माणूस मेला, त्या जर तर करत. जर तो मेला असता तर ह्या पॉडकास्टवर तो नसता. पहिली गोष्ट तर तुम्ही आता मला फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, कारण आता तुम्ही गेस्ट म्हणाल तर गेस्ट आहे तुम्ही. ठीक आहे, तर आता एवढं बोलताय, एक तुमच्या पॉडकास्टवर आलोय, तुमची 4 पोरं उभी केलाय, त्यामुळे तुम्ही जबरदस्ती करणारच बोलायला. कोण त्यांना ते उत्तर देते. सॉरी, रिपीट करा तुमचा तर क्वेश्चन. मी विचारत होतो की जर तुमच्याकडे आता 5 करोड जर कुठून येतील तर तुम्ही काय करा त्या गोष्टी? तसं म्हणायला गेलात ना, माझे बरीच बेरोजगार मित्र आहेत, त्यांना मी ना असे काहीतरी नंबर बेरोजगारीचा मी गावी जाईन, गावी. अच्छा, 4-5 म्हशी घेईन. हा, आणि ते वाढत त्यांना बराच असा गोटा बनेल मोठा. आपण या व्हिडिओचा आता मला तर वाटतं की आपण या व्हिडिओचा टायटल चेंज करून आपण न्यू बिझनेस आयडियाज टाकूया फ्रॉम लाईक 2026. ठीक, तर हा तुम्ही सांगा, जर आता समजा तुमच्याकडे 5 करोड आले, ठीक आहे, तर तुमच्याकडे 5 करोड आहेत आणि तुम्हाला आता बिझनेस टाकायचे, 5 प्रकारचे बिझनेस आयडिया. बिझनेस तसं म्हणायला गेलात ना, 1-2-3 करोड, 2 करोडचे ना बघेन मी कुठे ना कुठे मला हे भेटेल का, रेंट वगैरे. असं रेंट म्हणजे रूम वगैरे भेटतात का? 50. अच्छा, फ्लॅट. 50 भेटून जातील तुम्हाला, त्यात काय एवढं. 4 फ्लॅट घेईन मी. पण हे पण तुम्ही लक्षात ठेवा की तुमच्याकडे आहेत नाही ते आता 5 करोड.
तुम्ही काय झक मारायला बोलवताय ते मला? मग कशाला प्रश्न विचारताय? बघा जे एखाद्याला पुढे त्या गोष्टीचा फायदा होईल. फायदा बघा, जसं तर तुम्हाला खरं फॉर्मॅट सांगू ना, तर आमच्या शोचा फक्त आम्हाला स्वतःला होत नाही फायदा, तर दुसऱ्यांना तर आमची गोष्ट आहे. तर तुम्ही आम्हाला कशाला कॉललाय तुम्ही? बघा, आता तुम्ही लोकांचा टाइमपास होतो ना, लोकांचा वेळ जातोय. हा, मग ते पण बेरोजगार आहेत, त्यांचं टाइमपास पाहिजे. या